जास्त आती नको. मी फक्त क्षेम आणि योगावर, आज मागणीचा दिवस आहे, मला तेच बोलावं लागेल. मला तुम्ही बोलवलंय मागणीला, मागणीवरच बोलावं लागेल. आज पर्याय नाही. मागणी पण क्षेमाची, शेवटपर्यंत जावं. त्याला क्षेम म्हणावं. क्षेम आणि क्षेमाची मागणी तुकोबा करतायत. देवा पांडुरंगा, द्यायचंच असेल हे चिदान देगा देवा. देवा हेच दे. काय? तुझा विसर न बाबा. विसर होण्याला काही गोष्टी कारण आहेत. देवा कधी विसर पडतो बायकोचा, कधी विसर पडतो नवऱ्याचा, कधी विसर पडतो मायबापाचा, कधी विसर पडतो भावाचा, कधी विसर पडतो गावाचा, कधी विसर पडतो बुवाचा. पडतो. लक्ष द्या, विसर पडतो. तुकोबारा म्हणले, देवा फार प्रयत्न करून तुम्हाला मिळालाय, आता तुझा विसर नाही पडला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला विसरणं सगळ्यात मोठी हानी. या देशाच्या सैनिकांना विसरणं सगळ्यात मोठी हानी. या मातृभूमीला विसरणं फार मोठी हानी. देवाला विसरणं फार मोठी हानी. मायबापाला विसरणं त्याही पेक्षा मोठी हानी. मनुष्याच्या जीवनामध्ये विसर हा शब्द चांगला नाही. विसर पडू नये, देवाचा पडू नये. तुकोबाऱ्यांना वाटलं की देव जर अंतरला आपलं काय करायचं, म्हणून तुझा विसर न व्हावा. लई म्हणतोय, दर एकादशीला येऊन उभा राहतोय, म्हणतोय मागा तुकोबारा, घ्या तुकोबारा, मी द्यायला तयार आहे. दे देवा. तर हेच ते त्याला क्षेम म्हणतात. तुझा विसर न व्हावा. देव दिसला, देव पाहिला, देवाचं दर्शन झालं, तुकोबारा देवांसोबत बोलले, हा योग होता. पण कायम देव टिकून राहावा शक्य नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल रामावत नाही. 80,000 वर्षी तपश्चर्या करून रामचंद्र स्वप्नात येत नाही. तुकोबारा यांच्या समोर देव उभा आहे. आता विसरला नाही पाहिजे. तुकाराम महाराज, मग तुम्ही काय करताल? मी जर माझा विसर तुम्हाला नाही पडू दिला तर तुम्ही काय कराल? गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. हेच माझं काम असेल, तुझ्या 6 गुणांचा, तुझ्या चरित्राचा सतत अनुवाद करणे. आवडीने तुझे गुण गाईन. महाराज, मला वाटलं होतं 13व्या वर्षी संसार पडला तुमच्यावर, थोडा बेस दे दादा. 17व्या वर्षी बाप गेला, 18व्या वर्षी आई गेली, 19व्या वर्षी भावाची बायको गेली तरुण, 20व्या वर्षी भाऊ निघून गेला हिमालयामध्ये, फार दुःख कोसळलंय. 19व्या वर्षी भाऊ निघून गेला. 20व्या वर्षी रुक्मिणी नावाची बायको मेली तुमची, दम्याचा रोग होऊन औषध पाण्याविना. 20व्या वर्षी मोठं पोरग संतोबा नावाचं मेलं. 22व्या वर्षी घरात होते ते सगळे जनावर, एक बैल वाचला, सगळे मेले दुष्काळानं, चारा मिळाला नाही. पुढे दुष्काळ पडत राहिला, सर्वस्व गेलं, उघड्यावर आला. काही पैसा अडका द्यावा, पुन्हा तुमचं घर उभा करावं. घरात संध्याकाळी खायला कण्या सुद्धा नाही. तुकाराम महाराज, माझ्या भक्ती पुढे तुम्ही सर्वस्व दान दिलं. राख रांगोळी झाली तुमच्या संसाराची माझ्यासाठी. बायको ओरडते, कर्कशा करते रोज, माझ्यामुळे तुमचा संसार वाटोळ झाला. महाराज, तुम्हाला कुठली तरी सत्ता द्यावी, तुम्हाला कुठलं तरी पद द्यावं, तुम्हाला काहीतरी एखादी बॅग भरून सोनं नाणं द्यावं, अशी माझी फार इच्छा आहे. माझ्यासाठी एवढं दान केले तुम्ही, सर्वस्व लुटवलंय, संसार जाळलाय तुकोबारा तुम्ही माझ्या भक्तीसाठी, तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले, देवा, संसारच आडवा येत होता तुझ्या भक्तीमध्ये म्हणून जाळलाय. आता पुन्हा त्या संसारात, पुन्हा त्या धनसंपदेत कशाला लोटतोयस देवा मला?
मग काय करू तुकाराम महाराज? काही नाही देवा, ज्याच्यामुळे तुझी आठवण होईल, ज्याच्यामुळे तुझी भेट होईल असं काहीतरी दे, ज्याच्यामुळे तुझा विसर पडेल असं काहीतरी उमटते. धनामुळे, संपत्तीमुळे, पदामुळे माणसाला देवाचा विसर पडतो. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे, मला ते लागत नाही, ते आलं की विसर पडतो. विसर पडतो. मग संत संगती सदा, ज्या संतांच्या संगतीत तू असतो सदा, त्या संतांची संगती मला दे. तुकाराम महाराज, सदा संतांची संगती, सदा सदा तुम्हाला जन्माला यावं लागेल. मला वाटलं होतं तुम्हाला मुक्त करावं, आधी धन दौलत द्यावी, संपदा संतती द्यावी, संपदा द्यावी, सत्ता द्यावी. तुम्ही हे नको म्हणताय, काही संतांची संगती सदा पाहिजे म्हणतात, मग सदा जन्माला यावं लागेल. तुकाराम महाराज म्हणले, 3 अटीवर तुकोबारा बोलले, जर तुझा विसर होणार नसेल तर मी जन्माला यायला तयार आहे. तुकाराम महाराज, जन्माचं दुःख फार भयानक आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र दाना, तुझ क्षणोक्षणा बोलू नका, बाजूला बसलेली. तुझ क्षणोक्षणा घातसी. प्रत्येक जीव माझ्याकडे भीक मागतोय पोटात असताना आईच्या. इतका गर्भवास वाईट असतो तुकाराम महाराज. तुम्ही म्हणताय की सदा सदा मला संतांची संगती मिळाली. तिकडे एकच माणूस फार मोठ्यानं बोलतोय, त्याला आवाज जरा कमी करा, मला थोडं साऊंड कमी करा. त्यांनी स्वयंपाक आहे मान्य आहे मला, पण हळू बोललं तरी ऐकू जाईल. हो हो, गर्भवासाच्या यातना फार कठीण आहे. प्रत्येक जीव आईच्या गर्भात असताना फार भाजतो, पोळतो. त्याच्या नाका तोंडात आळ्यान किडे असतात. साठलेल्या या 9 महिन्याच्या गटारामध्ये तो लोळतो गटांगळ्याचा. तिथं कोणी नसतंय. बाबा माय म्हणायला सुद्धा तिथं परवानगी नाही. तिथं कोणी नाही, सगळा अंधार असतो. फार वाईट आहे तुकाराम महाराज. कशाला पुन्हा पुन्हा संतांची संगती मिळण्यासाठी गर्भवासाच्या यातना सहन करायला काय येत आहे? तुकोबाराय म्हणले, जर देवा तुझा विसर होणार नसेल, मी तुझेच गुण गाणार असेल, या तोंडानं तू दिलेल्या तोंडानं तुझंच स्मरण करणार असेल, मला संतांची नेहमी संगती मिळणार असेल, तर मी गर्भवासाचं दुःख कितीही वेळेला सहन करायला तयार आहे. मी काय कितीही वेळेला मी गर्भवासाच्या यातना सहन करायला. अहो चांगलं नाही तुकोबाराय, चांगलं आहे का? विष्टाले पू चहूकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासीचे दुःख गाढे, कोणा पुढे सांगावे? कुणाला सांगावं दुःख ते आईच्या गर्भातून? हका मारतो जीव कोण आहे? कोणी नाही. मग शेवटी शेवटचे हात मारतो, देवा एक वेळ कर या दुःखावे, या
वाजल्यात एकदा टाळ्या. आवाज खाऊ देऊ नको हा. थोडं कधी कधी खायलेलो. तुला सवय आहे की खायची. छान. या दुःखा वेगळे दुरिताची जाळी उगवली. मग आठवी न पहा माझा नवस. सगळ्यांनी नवस करतायत सगळे लोक. तुकाराम महाराज तुम्ही कशाला त्या गर्भवासाच्या यातना सहन करणार आहे? नका. तुकोबाराय म्हणले ऐका बरं, लय गोड आहे. तुझा विसर होणार नसेल, तुझेच गुण गाणार असेल, संतांची संगती मिळणार असेल, आता ह्यांना बोलायचं. मी काही सांगायलो एवढं. आता सत्ता उद्या काला गुरुजी सांगायची माझी काला. तुकाराम महाराज असं का बोलतायत? सगळे ऋषीमुनी म्हणतायत की आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला मुक्ती पाहिजे, नको जन्म. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ तू. आम्हाला सुलभ आहे. बर. काल्याचं कीर्तन. आजूबाजूच्या 4 गावातले लोक आलेले. पोरांना ऐका की एवढा दृष्टांत ऐकला मग तुम्हाला कळेल सगळं कीर्तन. सकाळी सकाळी 100-150 वर्षापूर्वीची गोष्ट. गावामध्ये राजाचा राजवाडा. सगळे पिकलेले मळे, ज्वारीला हुरडा लागलेला. सगळे पक्षी त्या ज्वारीवर बसतायत आणि गोफणी होते. बरोबर. ते पक्षी हा करायला गोफणी होत्या. गोफणी. तू बेस का वाढवतोस? नॉर्मल कर. सायलेंट. सगळे शेतकरी त्या गोफणी घेऊन मळ्यावर मळा उभा केलेला त्याच्यावर. आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी, साऱ्या दुनियेची दौलत न्यारी नजोरी, बैलाची किल्लारी म्हणायची. माणूस जीवा शिवाची बैल जाई दिला पुढे पुढे. किती बरं वाटतंय. आता मी ते म्हणल्याबरोबर कटुळाचं पाणी बरं वाटतंय का? मी कशाला खोळू नागाच्या पिल्याला? होय, लय झालेत नागाचे पिले, अशी वळवळत सगळे. बरं वाटत नाही. पण ते एक गाणं आताच्या लाखो हजारो गाण्याची बरोबरी करणार आहे. लक्षात ठेवा पोरांनो. बर. सगळे गोफण गुंडा. त्याच्यात ते ढेकळ कोणी दगड घालून फिरवून पिकात टाकतय. पक्षी उडतायत. राजाच्या पोरांना बघितलं. एकुलतं एक 7-8 वर्षाचं पोरग आणि ते वर छतावर लागलीच आपल्या वडिलांकडे गेलं. बाबा, ते मुलं कसे खेळायलेत, ते फिरवायचं. गोफण म्हणतात बाळा त्याला, गोफण गुंडा. हा मलाही पाहिजे बाबा, मलाही द्या ना गोफण गुंडा करून. राजा येतो. प्रधानजी. जी महाराज. आत्ताच्या आत्ता जा सोनाराच्या दुकानातून 50 तोळ्याची एक गोफण तयार करून आणा, सोन्याची. राजा येतो. त्याला काय कमी? राजा आहे. पैसा जास्त आला की फॉर्च्युनर. काय हरकत आहे? हरकत नाही. आत्ताच्या आत्ता आणा आणि 10-10 तोळ्याचे 10-10 तोळ्याचे असे 100-200 दगड तयार करून. राजा काय कमी होतं या देशात? काही कमी नव्हतं. 900 जहाज भरून सोनं इंग्रजांनी इथून लुटून नेलंय ब्रिटनमध्ये. इतिहास वाचा जरा आपण. आणि मुघलांनी अरबस्तान्यांनी किती लुटले त्याला तर काही पत्ताच नाही. नुसता सोन्याचा देश होता. सोन्याचा धूर निघत होता या देशातून 11व्या शतकात. लक्षात असू द्या आपल्या. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती. इतका सुंदर देश होता, इतका संपन्न देश होता. लय लुटला. फ्रेंचांनी, डचांनी, ब्रिटिशांनी, मुघलांनी फार लय लुटली.
मंदिर अख्खे सोन्यानं भरलेली होती या देशाची पूर्वी. बरं असू द्या, जगात व्यापार करणारा हा देश होता. आताच्या आता जा जी महाराज गेला, सोनाराला ऑर्डर दिली, लागली तर आजच्या आज गोपन तयार पाहिजे आणि सोन्याची करता येईल तेवढे गुंडे तयार केले. गुंडे म्हणजे दगड. कशासाठी? युवराजांना खेळण्यासाठी आणले बुवा तयार करून. दुसऱ्या दिवशी सकाळी हे काला, उद्या सकाळी समाज जमलेला 7-8 हजार. राजाचा मुलगा वर गेला, त्या शेतकऱ्याकडे पाहिलं, ती गोपन गुंडा त्या तबकामध्ये घातला दगड सोन्याचा 10 तोळ्याचा. कसं तोळा दादा? इकडं मालक 98 नवीनच सांगितलं बाबू, भरपूर झाले रे. 98,000 सांभाळून ठेवा. 98,000 ते 98,000 रुपये तोळ्याची तशी गुंडे तयार करून आणले दादा. 10 तोळ्याच्या एका दगडाची किंमत किती? पोरांना लवकर सांगा माझ्या तरुणांना. 98,000 गुणिले 10 9,80,000. बरोबर आहे? बरं आहे, गणित चांगला आहे. 9,88,000 म्हणजे 10 लाखाचा एक दगड. बरोबर आहे. आणि त्यानं तो दगड त्या गोपनीमध्ये घातला, चम 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 चमकायली, घर 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 फिरवलं फिरवलं सोडला दगड. हे अशी राजाचा हे महाल उंचच्या उंच 5 एकरचा वाटा तिथं पाहिला नाही. तसं राजाचा महाल वरच्या मजल्यावरून सोडला दगड. दगड सोडला, तिथून दगड आला. बरोबर मी सुद्धा होतो काल्याला उद्या. आला आणि माझ्या टकुऱ्यात बसला. टन वाजलं, रक्ताची चिळकांडीच निघाली बाहेर. मेलो रे, कुणा मारला रे दगड? हे लोक तिथं उभा होतो. मी जसा मोठ्यानं बोलील तू वाघ तिकडे मोठ्यानं बोलायला. कुणी मारला रे दगड? रुमाल काढला, गळ्यातला बांधला, वरी टपर बांधला, असं दगड रक्त निघालेलं बघितलं. अरे 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 काय दगड मारला बाबा. तम 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 करण्यात म्हणून हे काय पडलं बाबा, हे उचललं. रामायणाचारी जवळच होते. त्याला म्हणलं महाराज हे काय? महाराजाला लई पारत. ते म्हणले प्युअर सोन्याचा सोनार इथंच नाही बाजूला, विचारा म्हणले त्याला. म्हणलं वा धन्यवाद. सोनारा कडे ते म्हणला 24 कॅरेट 98,000 रुपये तोळा बिस्किटाचं शुद्ध सोनं आहे. ते दगड घेतला, सोनाराला म्हणलं तुझ्याजवळ जमा राहू दे. पळतच आलो तिथं उभारलो. अजून येऊन तिथं त्या जागेवर कुणा मारला होता? अजून एक माराय माराय लवकर. दुसरा दगडाला पाठीत बसला टक्कन. अरे बापरे, बघितलं पुन्हा तेवढाच उचलला, खिशात घातला. पुन्हा म्हणायला लागलो पाया पडतो रे, अजून 10 मारा रे. कळलं का बघा? पुन्हा घेतले. होईना ऑपरेशन होतील, किती उघडलं याची ते येतील पाठीला. हे बघा कडे, हे बघा तुमच्या पाया पडतो. हे बघा 10 तोळ्याचे किती बी दगड मारा, मी असाच उभारतो. मरू द्या, मला काय व्हायचं ते होऊ द्या, पण 10 लाखाचा एक दगड असेल तर मी 1000 दगड खायला तयार आहे. मारा, पुन्हा ताकद आहे, या मारा. असेल कुणाच्या गळ्यात बोरमाळीनं मला कुचा बोरमाळ टाका तिथंच बोरमाळ द्या. 10 तोळे किती मारायचे ते मारा, माझे 100 ऑपरेशन होऊ द्या. मारा. लक्षात आलं का नाही बघा? गोफन गुंडा सन्मुख, श्रीमद भागवता 11 स्कंदामध्ये एकनाथ महाराज सांगतात, गोफन गुंडा सन्मुख लागता अवश्य उठे दुःख, परितो स्वर्णाचा झालिया देख, दुःख लपोनी सुख आणि वार वाढे. काय महाराजांची भाषा आहे. गोफणीचा गुंडा लागल्याबरोबर दुःख होतंय, लय दुःख होतंय. पण तो दगड जर सोन्याचा आहे म्हणून कळलं तर दुःख लपवून सुख आणि वार वाढे. देवा, सोन्यापेक्षा तू किती महान आहेस. मग तुझा विसर होणार नसेल, मी त्या तोंडानं तुझंच गुणगान करणार असेल आणि सतत संतांची संगती मिळणार असेल तर 1000 वेळा हे दुःख सहन करायला तयार. शेवटचं चरण संपलं. अभंगाचा भावार्थ सगळं आपल्या समोर ठेवलाय. आज मागणीचा दिवस आहे. अभंग सगळा कळलाय असं मला वाटतं. तुम्हाला कौतुकानं माझ्याकडे बघू नका. सगळा अभंग अतिशय सोप्या भाषेत ठेवलाय आपल्या समोर.
प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराजांनी 400 एकरला राख लावली, स्वतःच्या वाड्याला राख लावली. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला म्हणणारे तुकोबाराय. झोपडीत येऊन राहिलेले तुकोबाराय हात पसरतील का? कुणापुढे काही मागतील का? चांगला माणूस उपाशी राहील घरात पण भीक मागत नाही. काय आहे? दोन गोष्टीचं समानीकरण झाल्याशिवाय मनुष्य ती गोष्ट करू शकत नाही. चांगला भजण्याजवळच येऊन बसतो. भजन सुरू असलं तर चांगला भजन्या शेतात असला तर तिथून येतो धावत पळत, पण भजनातच येतो. समान शीले व्यसनेषु सख्यम. लक्ष द्या, शील समान असेल ज्याचं तेच दोन माणसं एकत्र येतात. चाहड्या करायची सवय असलेल्या दोन बाया लय लवकर एकत्र येतात. भांडकुदळ असलेल्या दोन बाया लय लवकर एकत्र येतात. जिचे दोघीचे नवरे लय पेताळ आहेत त्या लय लवकर एकत्र येतात. पिणारा जवळच जातो, गांजा फुकणारा जवळ लवकर जातो. त्याला कसा पत्ता लागतोय देव जाणे. तुम्ही दारू पिणाऱ्याला कुठल्या बी गावाला लग्नाला घेऊन जा ट्रक मध्ये घालून, कुठल्या बी गावाला 5च मिनिटात त्या गावातलं दारूचं दुकान शोधूनच काढता येते. आपल्या बापाच्या ना आपल्याला शोधता येत नाही. कुठल्या बी गल्लीला असू द्या ते तिथं पोहोचत आहे म्हणजे पोहोचत आहे. समानशीली व्यसनेषु सख्यम. समानीकरण असलं पाहिजे, तेव्हा विचार जुळले पाहिजे. तुकाराम महाराज आणि मागणी या दोन गोष्टी जुळतच नाही. त्या दोन गोष्टी जुळत नाही. होय बाबा, तुकाराम महाराजांना मागाव कसं शक्य आहे? मग का मागितलंय? आता ऐका, ह्या जगातल्या लोकांना देव जर प्रसन्न झाला तर काय मागावं हे कळलं नाही आतापर्यंत. कुणी मागावं हे कळलं नाही, कुणाला मागावं कळलं नाही, कसं मागावं कळलं नाही, आणि कधी मागावं कळलं. क क क क क 5 क पासून सुरू होणारे शब्द. आतापर्यंत देव जर प्रसन्न झाला, माता माऊल्यांनो तुम्हाला काय मागताल देवाला तुम्ही? बरं, देवापुढे येता तुम्ही दररोज, इथे येताना असं करून काय मागता? बोला की, बोला लोक. काय? जय बाप्पा सुखात एवढंच. भले एवढं तरी मागताल की माझ्या लेकीला चांगला नवरा मिळू दे, नोकरदार. माझ्या पोराला पोरग होऊ दे, पोराला नोकरी लागू दे, शेत लय पिकू दे, यावर्षी आमचा बंगला तयार होऊ दे. लक्ष द्या, मागणीचा सिद्धांत आहे. तुकोबाराय त्याच्यात बसणारे नाही. ते शील तुकोबारायांचं नाही. मला सांगा गडे, काय मागावं खरंच कळलंय का? कुणी मागावं कळलंय का? परवा ऑफिस मध्ये गेलो होतो, आमदाराचा भाऊ होता तिथं. आमदाराचा भाऊ म्हणत होता, इंदिरा आवास योजनेच्या घरकुलात माझं बी नाव घाला, मला बी 2 खोल्याचं घरकुल द्या की मंजूर करून. आमदाराचा भाऊ त्यानं मागावं. लक्ष द्या, कोणी मागावं याचाही पत्ता नाही. त्याची सेवा नाही तेच आधी मागत. कुणाला मागावं हेही कळत नाही. कुणाला मागावं, काय मागावं हेही कळत नाही. कधी मागावं हेही कळत नाही. आणि कसं मागावं, खरंच या 5 गोष्टी कळत नाहीत माणसाला, असं मला वाटतंय. तुमच्या बघण्यावरून असं वाटलंय तुम्हाला कळतंय. आणि ह्या 5 गोष्टी जगाला कळाव्यात. जर देव प्रसन्न झाला, रामचंद्रांची कथा ऐकली, देव प्रसन्न झाला, तर देवाकडे काय मागावं हे कळलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी तुका म्हणे धडा जाणा, हा जगाला दिलेला धडा आहे. मागणी तुकोबारायांच्यानं शक्य नाही.
सांगा, जे तुकोबाराय म्हणतात, हात पसरणाऱ्याच्या जीवनाला काडी लागू, हात पसरणाऱ्याच्या हाताला आग लागू, हातात कटोरा घेऊन मागणाऱ्याच्या जीवनाला तो धडधड त्याचं जीवन जळून जाऊ, असं म्हणणारे जगासमोर ते तुकोबाराय का हात पसरतील? भिक्षा पात्र अवलंबिले जळून जाऊ दे त्याचं जगणं, त्याच्या जगण्याला काडी लागू दे म्हणतात तुकोबाराय. हातात कटोरा घेऊन लोकांच्या दारात भीक मागणाऱ्याच्या जीवनाला काडी लागू दे असं म्हणणारे तुकाराम महाराज हात पसरतील का तुमच्या माझ्यासाठी? खरंच कळतंय काय मागायचं? कळतंय मालिक कळत का बरं? ऐका, छत्रपती शिवाजी महाराज साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना, तानाजी सोबत असताना, शिवराय साताऱ्याच्या फार मोठ्या त्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरत असताना कुठेही पाण्याचा पत्ता नाही. दिवसभर खायला अन्न मिळालं नाही. फिरून फिरून आले, चक्कर यायला लागले. लक्ष द्या, लांब एक झोपडी दिसली. ताना, झोपडी दिसते रे, फार तहान लागली रे. तानाजी त्या झोपडीकडे जातोय. एक माता माऊलीच्या झोपडीमध्ये. जेवण लवकर करायचं दादा, जेवण थोडं लवकर करायचं. उशिरा जेवायचं नाही. जेवल्या जेवल्या कीर्तनाला बसायचं नाही. सप्ताह आहे तोपर्यंत संध्याकाळचं जेवण अर्ध करायचं, तर सप्त्यातली कीर्तन ऐकता येतील, अन्यथा कधीच शक्य नाही. साधक आहात तुम्ही, सत्याला आला. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर पाहिजे, लवडूक काय निद्रेचे गिनावे, भोजन असावे करणे. लोक डबल कोयता मारून गाड्या भरते, झुकत्यात मग आता इकडून तिकडं, रोडच्या तिकडून इकडे. माहिती खरं सांगतो मी तळतळून सांगतो, संध्याकाळचं जेवण अर्ध करायचं. दुखणं आलं तर माझ्याकडे यायचं, खर्च आपला. ज्याचं वय 50 वर्ष झाले त्यानं संध्याकाळचं जेवण बंद करून टाकायचं. नाही आजार कमी झाले सगळे तर खर्च आपला. संध्याकाळी जेवायचंच नाही. दिवस मावळल्याच्या नंतर एक घास बी खायचा नाही. भूक लागली तर पाणी पिऊन झोपायची वेळ आली या गादीवरून. आणि सगळे माणसं आजारी, पित्त, हे गुडघे उठायला येणार कमरेनं, हे सगळे आजार, बीपी, शुगर व्हायले ना संध्याकाळी जेवण्यानं व्हायले. तुम्ही कसल्याही डॉक्टरला जाऊन विचार, मोठ्यात मोठे लोक सत्यात तर लई जेवत काय उलट करते तुमचं. हो, शेतातले काम असते तेव्हा उपाशी राहते शेतामध्ये. सत्यात जेवत असं जेवत महाराज मला जेवायला वाटलं कालच्या उलट यायले रे. ही बी क्षेमच आहे बरं का, मागणीच आहे बरं का. ही बी क्षेमच. अरे योग आलाय रे जेवायचा चांगला, आता क्षेम होऊ दे, पचू दे ते जेवण, क्षेम होऊ दे. नाही नाही, ते गरम गरम दादा जिलबीचा येडा आला ते म्हणला बघू ते तोंडात संपणा तो घटला वा तोंडात एवढा तो बसून ना तोंडात खाली बी जाईना. आता त्याच्या पुंगळ्या निघू लागल्या बाहेर जिलबीच्या. तेवढ्यात दादा म्हणले लय कडक फोडणी दिलेली, तुपाची फोडणी दिली म्हणजे कडी आहे, सगळं जिरतंय म्हणले महाराज. मी म्हणला आता ही जिलबी तोंडातली जाईना, कडी कुठे ठेवणार आहेस? मला म्हणला तुझ्या बापाचं काय चाललंय, त्या जिलबीच्या पुंगळीत घालीन म्हणला मी कडी. महाराज झाला दादा दादा इकडे तिकडे बघत बघत पळत पळत आलती. तेवढ्यात कुठून गुई माशी आली. माशीला मावशीला अकलच नसते. ती वतल्यामध्ये गेली की त्याच्यामध्ये गेली तोंडामध्ये. मग माशी सवे जेवी अन्न, पचवणे देते भोजन. मग माशी गेली, खाल्लेलं सगळं उलटत बसलं.
क्षेम झाला का? तुम्ही पाया पडतो तुमच्या. उद्यापासून अर्ध जेवण बघा, करून बघा, तुम्ही करून बघा दादा हो, करून बघा. उद्यापासून संध्याकाळचं जेवण शक्यतो बंद. लई श्रम झाला असेल तर थोडं खाऊ नका. चला विषय कुठपर्यंत? छत्रपती शिवराय. विठाला विठ्ठल शिवराय तिथपर्यंत पोहोचले. त्या माता माऊलीनं पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर वाह काय आनंद झाला. मला पाणी मिळालं नसतं, चक्रा येत होत्या मला. माय माऊली खूप आनंद झाला बघा. हो तुमचा उपकार झाला बघा. मग तिनं भाकर आणून दिली, ठेसा आणून दिला तिच्यावर, बाजरीची भाकर आणि ठेसा. बसून खाल्ला छत्रपती शिवरायांनी. प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन म्हणाले, मी महाराष्ट्राचा स्वराज्याचा राजा आहे, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा मी राजा आहे. माते माय माऊली माझ्यावर तुमचा आज खरंच उपकार झाला. आता मी राजा आहे. घरात कोणी माणूस नाही का? ती म्हणली आहेत ना, पाठीमागं काम करतायत माझे धनी. ते धन्याला हाक मारली. धनी आला. तुमच्या बायकोनं तुमच्या पत्नीनं फार माझ्यावर उपकार केलाय हो. मी तुम्हाला काय पाहिजे ते देऊ शकतो. काय तुमची अवस्था आहे, शेतकरी आहात तुम्ही, तुमच्यासाठी मी काय करू सांगा, काय देऊ? त्या माणसानं काय मागायला पाहिजे? जर महाराष्ट्राचा राजा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान छत्रपती शिवरायांसारखा महान राजा समोर उभा आहे, मागा म्हणतोय, काय मागावं? सगळीच विसरले. माझ्यासह तुम्ही सुद्धा. आता म्हणाला अर्ध कीर्तन जाईल, आता विठोबावर नाही. बरं घेऊया थांबा, एवढा दृष्टांत होऊ दे. काय मागावं? ते माणूस आला, हात असा धरलेला होता त्याला. ते पुढे आला, राजा येतोय. बरं वाईट सकाळ टाकून चुना शोधितोय राव, मला चुनाच मिळाला नाही म्हणून. तंबाखू हातात आहे म्हणला, अरे चुना द्या तेवढा. काय देताय दुसरं? माणसाची रेंज कमी आहे का? चुना मागायला ते छत्रपती शिवाजी महाराजाजवळ. विलासराव देशमुख साहेब या रोड नाही येऊ लागले. एक शेतकरी काम करू लागला, लई त्रास मधून पाहिलं त्या गाडीमधून. अरे अरे थांबवा, काय माझ्या शेतकऱ्याची दशा आहे रे. ए बाबा इकडे ये, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तुला काय पाहिजे ते माग. हे तुझं सहन होत नाही मला हे बघणं. ते म्हणला तू मुख्यमंत्री आहे का कोण आहे माहित नाही म्हणला. एवढा येडा कसा आहे देशमुख साहेब? ती म्हणली काय झालं? अरे तुला मी काही बी द्यायला तयार आहे की बाबा. तुझी ही अवस्था शेतकऱ्या बेकार आहे, काही देतो तुला माग की. ते म्हणला सकाळपासून तुला दिसना का म्हणला 10 वेळेस येटन तुटले म्हणला, गाठी मारून वापरालो, तेवढं येटन आणून दिला तुला. आता जरा कळलं, जरा रेंज आली. काय मागावं कळत नाही माणसाला. छत्रपती शिवरायांकडे चुना मागतोय. छत्रपती शिवराय उदार. हा 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 हा. ते सांगितलं ताना चुन्याच्या गाड्या पाठवून द्या. त्याची लई इच्छा आहे. आता बी सातारा परिसरात गेला तर बघा, चुनेवाडी नावाचं गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो गाड्या भर चुना पाठवून दिलता त्या गावाला. त्याची लई इच्छा आहे. चुना मागते. काय मागावं मनुष्याला कळत नाही. पहा, कथा ऐकताय तुम्ही, भागवताची कथा ऐकताय, रामायणाची. मारुतीरायाने काय मागितलं, माता कुंतीनं काय मागितलं, भक्त सुदामानं काय मागितलं, थोडं रिकॅप करा, मागे जाऊन पहा. विठाला मागायचं कळत नाही. काय मागावं? दादा खरं सांगा, संत मागतील का बरं? तुमच्या माझ्यासाठी किती अट्टहास आहे संतांचा. नाही कळलं कुणाला मागावं?
कुणाला मागावं? जो समर्थ आहे, देऊ शकतो. लक्ष द्या, जो उदार आहे आणि जो स्वतंत्र आहे. कोण आहे असा जगामध्ये? स्वतंत्र, समर्थ आणि उदार कोण आहे? तोची एक जाण शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. तोची एक जाण शूरदाता, तोच शूरदाता आहे. त्या परमात्म्याकडे मागावं. ऐका पोरांनो, एक जण उठलं, मारुतीरायाजवळ येऊन बसलं. ओम हम हनुमंते रुद्रात्मकाय हुंपट, ओम हम हनुमंते रुद्रात्मकाय हुंपट. हात जोडून 2 दिवस मारुतीराय प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर त्याला विचारलं, काय पाहिजे भक्ता? 2 दिवस तू उठला नाही जाग्यावरून, माझी एवढी भक्ती केली, माग तुला काय पाहिजे? काय म्हणलं ते मारुतीरायाला प्रसन्न झाल्यानंतर? म्हणला 40 वर्ष झाले बायकोच मिळाला. मारुतीनं गदाच काढली अशी, महाराज उभारली अशी, एका गदेतच तुझा जीव घेतो म्हणजे. ते म्हणला, काय झालं? मी तुमची भक्ती केली आहे. अरे बायका बघायचं का माझ्याकडे असतं तर मी असा कशाला राहिलो असतो? ब्रह्मचर्य कुणाला मागावं? दुसरं कुठलं रामाच्या मंदिरात जाऊन बसलं. 2 दिवस रामचंद्र श्रीराम जय राम जय जय राम सेवा केली. रामचंद्र प्रसन्न झाले. धनुष्यबाण वगैरे आले, म्हणले, माग भक्ता काय पाहिजे? ते म्हणला, केदारलिंगाची जत्रा लई मोठी भरली होती, त्या दिवशी बायकोच चुकून गेली. म्हणला, कोण्या गावाला गेले की अजून तुझा पत्ता नाही. तेवढी आणून दे की. रामानं बाणच काढला, असा लावला. माझी 6 महिने चुकून गेली होती, माझी 6 महिने त्या रावणाच्या लंकेत पडली होती, मला सापडली नाही, माझ्याकडे मागतो. हा सिद्धांत जगाला कळला नाही. कदाचित उद्या याच्यावर विचार होईल या लोकांचा. खरंच कळत नाही. मग आता मग काय मागावं सांगा की महाराज. मग तुम्ही सांगा की. भागवताची परमकथा आपण ऐकता कृष्ण परमात्मा रथावर आरूढ झाले. लाक्षागृहातून सुटका केली पांडवांची. विष प्रयोग केला होता पांडवावर दुर्योधनानं, त्याच्यातून सुटका केली. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. शेवटचा पांडवांचा वंश वाचवला. हिडिंब राक्षसापासून पांडवांना सोडवलं. पांडवासाठी फार राबला, फार कैवार घेतला आणि शेवटी पांडव राज्यावर बसले, कौरव मेले. कृष्ण परमात्मा द्वारकेला निघाला आणि द्वारकेला निघाल्यानंतर कुंती आत्यानं ते पाहिलं आणि धावत पळत आली. कृष्णा! रथाच्या पुढे येऊन उभा राहिली. जाऊ नकोस, जाऊ नकोस. कृष्ण म्हणला, आत्या किती दिवस राहणार? मी किती दिवस राहू? केलंय तुझं सगळं चांगलं, तुझे सगळे संकट दूर केलेत आत्या. आता मला गेलं पाहिजे. माझंही राज्य आहे ना आत्या तिकडं द्वारकेचं, मला गेलं पाहिजे. सरक बाजूला. ती म्हणली, नाही कान्हा, कृष्णा असं करू नकोस, तू जाऊ नकोस. कृष्ण म्हणला, अजून काही पाहिजे का आत्या? तुला पाहिजे ते देतो, पण माझा रस्ता सोड. आता मला गेलं पाहिजे. वाट बघतायत सगळे. मला प्रशांत महाराजांना सांगितलं, लय डोकेबाज माणसं आहेत, म्हणून मी डोकेबाज कीर्तन करायला येतो. फार डोक्यानं कीर्तन करायला. ती म्हणली, देणार का मला तू? मी मागल ते देणार. कृष्ण परमात्मा म्हणले, हो देणार. काय पाहिजे ते देणार. दे वचन. दिलं वचन. कुंतीला सांगितलं, मागवाचा माग असल्या. माग म्हटल्याबरोबर कुंती म्हणाली, विपदा तू संतो सततम. एवढंच वाक्य होतं. माझ्यावर मिनिटाला दुःखाचे ढग येऊ दे, माझ्यावर मिनिटाला संकट येऊ दे. बोला माझ्या माता मौल्यानो, देव तुमच्या समोर उभा आहे. कृष्ण उभा आहे. तुम्हाला म्हणतोय, काय देऊ सांग? काय मागाल तुम्ही? माझ्यावर दुःख कोसळू दे, माझ्यावर संकट येऊ दे. कुणी म्हणेल कुंतीचं मागणं आहे. देवाना विचारला, त्या असं कुठं मागतात का? सगळं उलटच कसं गा त्या? माझ्याकडून काही बंगला गाडी माडी हे मागावं? हे काय मागितलंस तू? काय मागतेस? द्यायचं असेल तर हे दे. काय? दुःख दे. कशा करता? काय होतंय, त्याला प्रसंग बनवायला 1 घंटा लागतो आणि ते तोडायला अर्धा मिनिट लागतो.
बनवीत आणायला तेवढी बिल्डिंग फार वेळ लागतो. एखाद्याचं पाणी पिणं ते प्रसंग सोडून पिऊ नका नाही, 5 मिनिट थांबतो सगळे पिऊ आपण, तसं नाही. भजने विक्षेप तेची तोय मरण, वजावा तो क्षण येतो. ऐकता नाही, मला दुःखच पाहिजे, माझ्यावर दुःखाचे डोंगर आले पाहिजेत, माझ्यावर दुःख कोसळलं पाहिजे, माझ्या परिवारावर दुःख आलं पाहिजे. का आपण कशासाठी आत्या? एका वाक्यात उत्तर आहे, तुझा विसर करू नये. एका वाक्यात उत्तर आहे, तुझा विसर पडू नये म्हणून. घरी लय मोठं लग्न आहे, मंदिरात येऊन बसतो. बोला की माझ्या बहिणींनो, घरी फार मोठा कार्यक्रम आहे लग्नाचा, किती देवाची आठवण येते. देवाच्या मंदिरात किती वेळ येऊन बसावं वाटते. असं येऊन बसता तुम्ही 2 तास? बोला. दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना को, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को. सुखात 35 लाखाची गाडी मिळाली आहे आणि 35 लाखाच्या गाडीत रोज येतो, देवाला दिवा लावून 1 घंटा हरिपाठ करतो. घडतंय? घरी सून 3 टाइमला गडबिंड्या दुधाचा चहा दिल्या आणि एवढ्या गादीवर बसवून ठेवाल्या तुम्हाला. तुम्ही तर येऊन चटईवर बसावं वाटते. सुखामध्ये देवाची आठवण येत नाही. देवा तुझा विसर झाला तर जीवनाला अर्थ नाही. पसतील खाली विसरली तया झाली हानी. हर जीव खायले पचतील खाली 84 लक्ष खाली नरकात पचावं लागतं. कशामुळं? विसरली तया. देवा तुला जो माणूस विसरला त्याला 84च्या नरकात जावं लागतंय. शेवटी मला जायचं नाही. तुझा विसर नाही पण कोणतीचे शब्द आहेत. आता ऐका, सर्वस्व लुटवल्यानंतर तुकोबाराय भामचंद्राच्या डोंगरात जाऊन बसतायत. 7 दिवस अन्न नाही, पाणी नाही, फक्त देवाचा धावा. भामचंद्रांच्या गुहेच्या समोर भामचंद्र डोंगराच्या भंडाऱ्याच्या पलीकडे भामचंद्र डोंगर आहे. कठीण आहे. ऐका माता मौल्यांनो, ऐका माझ्या प्रिय सज्जनांनो, माझ्या भावांनो ऐका. 7वा दिवस आणि 7व्या दिवशी परमात्मा दिवस मावळतीला गेल्यानंतर प्रगट होतो. अरे माणूस नाही, सगळे वाघ आणि सिंह हत्ती राहतात. या जंगलामध्ये मोठमोठे साप आहेत. दिवसा सुद्धा माणसं त्या भामचंद्राच्या डोंगरात कधी येत नाहीत. आणि असल्या गुहेच्या समोर तुकोबारा येऊन बसलेत. माझा धावा करताय. कोण आहे इथं या माणसाला? आले परमात्मा, पांडुरंग परमात्मा विचारलं. जगा वेगळी भक्ती आहे तुकाराम महाराज. कुंतीचा शेवट सांगू? शेवट सांगतो कुंतीचा. त्याला भक्ती म्हणतात. देवा तुझा माझा अंतर नाही पडला तर तू जाऊ नकोस. मग त्या मिनिटाला जर संकट तुझ्यावर मी पाठविलं काय होईल? तुझी आठवण होईल. सांगा, खरं सांगा, आपल्या घरावर आपल्यावर संकट आल्यानंतरच देव आठवतो की नाही? बोला. आपल्याला आजार झाल्यानंतरच देवाचा धावा करतो, देवाकडे नवस करायला येतो का नाही? बोला. हो. कधी भूत खेळते. जर एखाद्या रानातून जात असो आपण तर तेव्हा आपोआप तोंडाला रामराम येते का नाही बघा. घाबरल्यानंतर आपोआप तोंडाला रामराम येते का नाही बघा.
आपल्यावर संकट आल्याशिवाय देवाचा धावा करत नाही माणूस, देवाचं नाव मुखाला येत नाही. मग देवा माझ्यावर रोज संकट यावं, मिनिटाला यावं, तुझं नाव माझ्या मुखात, तुझी आठवण सतत येईल, तुझा विसरच मला पडणार नाही. खरं का खोटं? बोला. नाही पडणार. आणि तू परत येशील. संकट आलं की तुझा धावा करील मी, तू परत येशील. आता ऐका, पळत येशील तू. आता ऐका, ज्यावेळी अर्जुन सोबत गेला देवाच्या, 6 महिने राहिला, देव निजधामाला गेले, अर्जुन रडत रडत परत आला. कुंती आत्या बसलेली होती. अर्जुनाचं रडणं आणि एवढा एवढा चेहरा पाहिल्यानंतर कुंती म्हणाली, झालं काय, का रडतोयस? अर्जुनानं सांगितलं, आपला कृष्ण, आपला देव आपल्यातून निघून गेला, तो आता राहिला नाही. माझा कृष्ण राहिला नाही आणि तो परमधामाला निघून गेला. माझं जगणं कशासाठी? मग माझा काय उपयोग? बाहेरचा श्वास बाहेर, आतला श्वास आत. जाग्यावर कुंतीनं प्राण सोडला. जीवनात देव नसेल तर जगून अर्थ काय? हे कुंतीचे शब्द आहेत. आता जर माझ्या जीवनात देव नसेल तर काय अर्थ आहे? खरं सांगू का, हुशार माणसं आहेत तुम्ही, ऐका, कथाकार आहेत तुम्ही, ऐका. ज्याच्या जीवनात देव नाही, घडू नये, पण एखाद्याच्या लेकराचा, एखाद्याच्या भावाचा, कुणाचा ऍक्सिडेंट झाला कुठल्या तरी गावात, आणि एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, उचललं, दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरला हात जोडायला लागले. 10 लाख लागू द्या, 25 लाख लागू द्या, माणूस लय चांगला आहे, वाचला पाहिजे. सांगतो, डॉक्टर सांगतात, मी माझे 100% प्रयत्न करतोय, तुम्ही त्या देवाची प्रार्थना करा. ज्याच्या जीवनात देव नाही त्यानं कुणाची प्रार्थना करावी? बोला. ज्याच्या जीवनात देव आहे तो कुठेतरी मंदिरात जाऊन त्या देवाची प्रार्थना करेल, पण ज्याला जीवनात देवच मान्य नाही तो कुणाची प्रार्थना करेल? डोकं आपटून घेऊन मरण्याशिवाय त्याला पर्याय नाही. ज्याच्या जीवनात देव नाही, ज्याच्या जीवनात देव आहे तो देवाचा तरी धावा करेल. माय बापू, आणि त्या भामचंद्र डोंगराच्या ठिकाणी परमात्मा प्रगट झाल्यानंतर तुकोबारायांना म्हणतायत, कोण आहे इथं तुमचं? 7 दिवस बसलायत माझ्यासाठी. देवा, गावातल्या लोकांनी हकललं, बायको कर्कशा करीत माझ्या मागे लागली, सोयऱ्याधाऱ्याने मला मोकलून दिलं, कुणी 1 रुपया दिला नाही, दारात उभं केलं नाही. तुकाराम शेठचा तुक्या झाला, तुक्या तुमच्यासाठी. इथं कोण नाही कसं देवा? सगळे वृक्षवल्ली पक्षी सुस्वरे ती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचर. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आहेत ना सगळे देव आहे सोयरे धारे माझे. बर तुकाराम महाराज, आता बस झालं, किती धावा करताय माझा? आता एकच करतो मी, तुमच्यासाठी भरपूर काही देणार आहे, तुम्हाला श्रीमंत करणार आहे मी. आता काळजी करू नका. सांगा, आता तुम्ही घेतलंच पाहिजे. एवढं कष्ट माझ्यासाठी केलंय, एवढं दुःख माझ्यामुळे झेललंय, माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे तुम्हाला देणं. मागा, काय पाहिजे देवा? कशाला मला पुन्हा त्याच्यात पाडतोय? अरे तुझ्यात आणि माझ्यात कधी अंतर पडू नये, तू आणि मी वेगळे होऊ नयेत, आणि सतत तू माझ्या सोबत राहावास, तुझा मला विसर होऊ नये, म्हणून तर एवढं केलंय. तुला द्यायचंय, इथपर्यंत आलाय द्यायला, तर हेच दे. अभंगाचं पहिलं
आपले आताडे तुटाले तरी त्याला जाग येईना. कौतुक करायला शिका, दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका, तर तुम्ही मोठे. नाहीतर मग तुमच्यासारखं गरीब कोणी नाही. महाराज किती बी चांगलं कीर्तन करू द्या, काही माणसं हलतच नाही. एवढं तरी वाटावं, कौतुक वाटावं. अरे अरे तिथं पोट एवढं जीवन बी पोट गेलं की खाली, काय आरडायला हे व कळकळ तरी येऊ द्या थोडी. काहीच येत नाही. जशाला तसे असते महादेवापुरता, जशाला तशी. कौतुक वाटावं, कुणाचंही, कोणी असो, लेकरू कुणाचंही असो, कौतुक वाटावं. ते मग सांगत होते बघा, पहिलीमध्ये हे त्यांनी सगळ्यात चांगले मार्क घेतले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. मला लय आनंद वाटला. आमच्याकडे श्री संत भगवान बाबा होते. लोक हो तुमचा विकास शिक्षणाशिवाय होत नाही म्हणून दारोदार फिरत होते. तुमचा विकास शिक्षणाशिवाय होत नाही, बाकीचं सगळं विसरा, शिक्षण विसरू नका. एकच म्हणायची, जमीन विका आधी शिक्षण शिका. जमीन विका पण शिक्षण शिका, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मला बरं वाटलं त्या तरुणांचं हा उपक्रम फार स्तुत्य वाटला. हो, त्या तरुणांसाठी एकदा टाळ्या वाजवा. मला वाटतंय केदारलिंग मित्र मंडळ ना, आनंद आहे बुवा, आनंद आहे. म्हणून तुकोबाराय मागतात, तुझा विसर पडला की जीवनाला अर्थ नाही. सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचा विसर कधी करू नये. बाबा पडावा का? बोला बोला, बोलत चला. आता बस झाला, आता गंभीरपणा बस झालं. झालं माझा कीर्तनाचा वेळ झालाय. पुढचे 10 मिनिटांना उशिरा सुरू झाल्यामुळे 10 मिनिटं उशीर घेतले, बाकी जास्त घेत नाही. छत्रपती शिवरायांसारखा जर राजा लाभला असेल, आपला राजा जर लाभला असेल, अजरामर राजा, तर तशा राजाचा विसर कधीच करू नये. या जगाला केवढी मोठी शिकवण दिली, केवढी मोठी शिकवण दिली महाराज. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी न होता तो आज तक हम सब की सुन्नत होती. हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार नाही जो छत्रपती शिवरायांसारख्या अशा राजाला विसरतो. त्याचं जीवन जीवन नाही, मनुष्य जीवन नाही. विसरू नये, विसरू नये. किती मोठा धडा दिला या तरुणांना. जनाब, रात्री 2 वाजता, जनाब शिवा के मावले, ती म्हणत होती बेगम. त्या शिवाजीच्या मावळ्यांनी आपल्या तरुण पोरीला, म्हणजे एकुलत्या एका पोरीला, ते शाहिस्तेखानाची बायको म्हणत होती, रडत बसलेली. शाहिस्तेखानानं विचारलं, रात्री 2 वाजता का रडतेस? तिनं सांगितलं, शिवाचे मावळे आले आणि आपल्या तरुण मुलीला उचलून नेलं. एवढा विश्वास पाहिजे महाराज. ऐका, शाहिस्तेखान म्हणाला, जर शिवाजीच्या मावळ्यांनी जर आपली मुलगी उचलून नेली असेल, छत्रपती शिवाजीच्या मावळ्यांनी, तर बेगम 1 नाही 2 घोंगड्या पांघरून झोप आराम. ती म्हणली, कशी झोप येईल, इतकी सुंदर मुलगी, ते मावळे उचलून नेले त्यांनी, ते काय करतील माझ्या मुलीसोबत? ते सांगितलं, बेगम माझा स्वतः माझ्यावर विश्वास नाही, माझा स्वतः मुघलांवर विश्वास नाही. लोकांच्या आई बहिणीची छेड मुघल काढतात, लोकांच्या आई बहिणीची इज्जत मुघल घेतात, पण या जगामध्ये छत्रपती शिवरायांवर माझा विश्वास आहे. स्वतःच्या बहिणीपेक्षाही जास्त लोकांच्या बहिणीला, दुसऱ्याच्या बहिणीला
तू आराम झोप, काळजी करू नको. सकाळी पुन्हा परत येईल आपली मुलगी. साध्या कपड्यात नाही, फार सुंदर कपड्यात बोळवण करून पाठवील शिवाजी. तो छत्रपती शिवाजी आहे. त्याच्यावर संतांचे संस्कार आहे. पोटात असताना रामचंद्रांचे संस्कार त्याच्या आईने त्याच्यावर केले, गर्भधान संस्कार. तू काळजी करू नकोस. दुश्मनाला सुद्धा एवढी गॅरंटी असावी. सुभेदाराची सून समोर आणून उभा केली. छत्रपती शिवराय सिंहासनावरून उतरले, म्हणाले, वाह, अरे माझ्या सरदारांनो, तुमची पाठ थोपटली पाहिजे. महाराष्ट्रात एवढी सुंदर स्त्री तुम्हाला मिळाली. मी आतापर्यंत फिरलो, पण मला जगात एवढी सुंदर स्त्री मिळाली नाही, सापडली नाही, बघायला सुद्धा सापडली नाही. पण काय याचं स्त्रीचं सौंदर्य आहे. रंभा, उर्वशी, अप्सरा फिक्या पडाव्यात. हो, रंभा, उर्वशी, अप्सरांचं सौंदर्य आटावं आणि ते झऱ्याच्या रूपानं हिच्यात उतरावं. इतकी सुंदर आहे. छत्रपती शिवराय खाली येऊन सिंहासनावर म्हणतात तिला, वाह, नकशिकांत पाहिलंय मी तुला, काय सुंदर आहे, काय तुझं सौंदर्य आहे. पहिल्यांदा पाहतो इतकी सुंदर स्त्री. वाह, घाबरायला लागली महाराज. सगळे मावळे टाळ्या वाजवत आहेत. छत्रपती शिवरायांचं पुढचं वाक्य आहे का, जर माझ्या बापाला, माझ्या शहाजी राजाला म्हणजे माझ्या वडिलांना माझी जिजाऊ मासाहेब भेटण्याच्या अगोदर तर तू भेटली असतीस, तुझ्यासोबत माझ्या बापाचं लग्न झालं असतं, तुझ्या पोटी मी जन्माला आलो असतो, तर तुझ्यासारखा सुंदर जन्मलो असतो. किती सुंदर असतो. हे संस्कार आहे त्या महाराष्ट्राला. अशी कामूची माता असती सुंदर रूपवती, आम्ही किती सुंदर जन्मलो असतो. वदले शिव छत्रपती, आम्ही किती सुंदर असतो. पण तेव्हा मिळायला पाहिजे होती माझ्या बापाला तू, माझी माय म्हणून. याला म्हणतात संस्कार. असा राजा विसरून कसं चालेल या लेकरांना. तेव्हा हे इथं बसलेले बाप जिरून गेलेत महाराज, जिरून गेलेत. बघा यांच्या चेहऱ्याकडे. हे पोरो, कुठं आहेत तुम्ही? बघा तरुणांनो, बापाकडे कानात कुंडल घालून बसलात. बघा आपल्या बापाकडे. सांगू, माय तर रडते, तुम्हाला बरी वाटते माय, तुमचं ऐकते, काही बी ऐकते तुमचं. बापाचा खिसा हाणून तुम्हाला तुमची भरपाई करते माय. लेकराचं कौतुक करते. लेकरू वाया गेलं तरी माईला काही वाटत नाही, रडते, त्याच्या मागे फिरते माय. महान आहे तिचं अंतकरण. पण बाप कडक वाटतो, सूर्यासारखा तापतो बाप. चटके बसतात वाटतं बापाचे. पोरांना बाप नको वाटतो. ऐका ना, सध्या बापाकडे, बापाला विसरण्याचं काम तरुण पिढ्या करतायत. पण रात्रंदिवस कष्ट करून तुमच्या वयाच्या 2ऱ्या वर्षापासून अखंड जीवन जगेपर्यंत बाप फक्त लेकरासाठी झिजतो. का लक्षात येत नाही आपल्या? हॅलो हॅलो, आलं पाहिजे. दादा, माय रडून मोकळी होते. ह्या माया आहेत ना, पटकन रडतात, घळघळ अश्रू गाळतात, रडतात, मोकळ्या होतात. बापाला रडता येत नाही. बाप रडला तर घर अख्खं कोसळतंय, अख्खं घर कोसळतंय. बापच जर घाबरला तर सगळं घर कोलमडतंय, कोल्यात कोसळतंय. त्याला रडता येत नाही. म्हणून बापासारखी हिंमत त्या घराला सांभाळण्याची ह्या बाप बघा, हा बाप बघा. 40-40 वर्ष लेकराची सेवा केली आहे त्या बापानं. स्वतःच्या भावाबरोबर कोर्टात केसेस खेटल्यात. त्या भावाला बोलत नाही स्वतःच्या. अरे एक गोळी लहानपणी तोंडातली अशी दोघं भाऊ खात होते, ते भाऊ आज दोन्हीकडे घर आहेत. त्या भावाची काय बोलता. पण लेकरासाठी स्वतःचा भाऊ तोडला त्या बापानं. हा बाप का कळू नये लेकराला, का कळू नये. एकच वाक्य बोलून जातो, पोरांनो सांगू, माईपेक्षाही जास्त बाप रडतो लेकरासाठी, लेकराच्या भविष्यासाठी. माईपेक्षाही बाप जास्त रडतो. पण घर कोसळेल म्हणून माईची हिंमत नाही ते अश्रू डोळ्यात रुकवण्याची. पण डबडब झालेले डोळे आणि डोळ्यात आलेले अश्रू आपल्या हिमतीनं आणि त्या घरासाठी, लेकरासाठी डोळ्यात आलेले अश्रू जो डोळ्यातच जिरवतो, एवढी हिंमत ज्याच्यात असते तो बाप असतो. बाप
संख्या बघितली, लेकरासाठी मरणाऱ्या माया जास्त आहेत का बाप जास्त आहेत? बोला बोला, कोणीतरी सांगा मला. 1248 आत्महत्या आहेत गेल्या वर्षी, यावर्षी 1900 आत्महत्या आहेत, त्याच्या आदल्या वर्षी 3400 होत्या एका वर्षी. कुणाच्या? त्या बापांच्या घरी जाऊन विचारलं, का फाशी घेतली या बापानं, का औषध केलं या बापानं, तर प्रत्येकाचं म्हणणं हे होतं, 2 पोरं आहेत आणि 2 एकर जमीन उरल्या, लेकीच्या लग्नासाठी 2 एकर विकली मागे आणि 10 लाखाचं कर्ज झालं या बापावर, ही 2 एकर विकावं लागू लागली आणि लोकांचं कर्ज फेडायचं होतं. 2 पोरं काय खातील? रोज म्हणायचा बाप, मी जरी जमीन विकून लोकांचं कर्ज सारलं तर माझे पोरं उघड्यावर येतील, त्यापेक्षा लोकांचं कर्ज बुडवून मी नरकात जातो, मी फाशी घेऊन मरून नरकात जातो, लोकांचं बुडवितो, पण 2 एकर लेकरासाठी ठेवतो, ह्याच्यासाठी आत्महत्या केल्या. पण तो बाप नाही करत. खरं नाही? ज्यातलेच असतील ते हसायले, तुम्ही हसायला. खरं नाहीये? खरं नाही? बापा का मेले? खरं नाही? एखादा बाप असेल दारू पिऊन काही व्यसनाच्या हारी जाऊन मेलेला, एखादा 1% 2%. बोला, का मेले बाप? कर्ज झालं, लेकराला काहीतरी राहिलं पाहिजे. बाप झाल्यास कळतंय लेकरासाठी काय काय करावं लागते. एवढं प्रेम करणारा बाप कळला पाहिजे तरुणांना. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हसू जरी कनावाकला, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. किती मोठा होतो, किती श्रीमंत हो, तुझी सतत चिंता, तुझं भूषण, तुझं भूषण फक्त बापाला. या जगात दुसरं कुणाला तितकं भूषण नाही. किती जरी लावलं तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजातर, वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासावीसी, तुझ्या पायी रावण बी हाय त्याची खुशी र, हाय त्याची खुशी. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अवघड आहे. अशा बापाला विसरणं चांगलं होणार नाही, नाही होणार, नरकच भोगावा लागेल. त्या आईला विसरणं नरकच भोगावा लागेल. विसरू नका. विसरणे फार मोठी हानी आहे. विसरू नका. त्या देशाच्या जवानाला विसरणे. तो महाडिक नावाचा जवान परवा गेला, कीर्तनाची सांगता करतोय. महाडिक नावाचा जवान गेला, जाता जाता 4 पाकिस्तानातून घुसलेल्या त्या 4 आतंकवाद्यांनी अशा 5-50 गोळ्या त्याच्या छातीमध्ये त्याच्या शरीरावर मारलेल्या होत्या. तशीच बंदुकीला असाच हात तो असा पडलेला होता. विडोबार कुमाई बायको आठवली नाही त्याला, विसरला तो. लिकरू आठवलं नाही त्याला,
मायबाप आठवले नाहीत, गाव आठवला नाही त्याला. हो. फक्त एकच दिसत होता, समोर असलेला उंच त्या बाउंड्रीवरचा बॉर्डरवरचा तिरंगा दिसत होता. ऐका, रक्तानं माखलेलं शरीर, रक्तानं भरलेले कपडे, रक्ताचा पोटातून वाहणारा पाठ, आणि ते आतंकवादी त्याच्या पायावर पाय देऊन पलीकडे भारतामध्ये शिरले. आणि त्यानं विचार केला, संपलोय गड्या, आता वाचणार नाही. असाच हात होता, सगळी शक्ती एकवटली, पुन्हा पालता झाला असा. आणि पुन्हा पालता होऊन तिकडं पाठ असलेल्या सैनिकाला धडा 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 गोळ्या घातल्या. तिकडं पाठ असलेल्या त्या आतंकवाद्याला धडा धडा गोळ्या घातल्या आणि 2 आतंकवादी जाग्यावर ठार केले. आणि भारत मातेला सलाम केला त्या तिरंग्याला. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथी. तशा सैनिकाला विसरून चालणार नाही. विसरू नका. विसर ही फार मोठी हानी आहे. म्हणून तुकोबारायांनी देवाकडे तेच मागितलं, देवा तुझा विसर होऊ नये. देव स्वरूप मायबापांचा विसर होऊ नये. ज्याच्या देव आहे त्याच्यामुळे देशाचं रक्षण, सैनिकाचा विसर होऊ नये. आणि देवासारखा भगवान शिवाचा अवतार छत्रपती शिवराय विसर होऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रंजल्या गांजल्यांचा कळवळ आल्यामुळे तो त्यांच्यासाठी कायदा केला आणि त्यांना स्थान मिळवून दिलं. त्यांचाही विसर होऊ नये. सध्या चालू आहे जयंती. अशा माणसांना, अशा महापुरुषांना आणि अशा देवाला जर विसरला तर हानी आणि हानीच आहे. ज्ञानेश्वर माऊली बाकीच्या चरणांचं निरूपण मी सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये केलेलं आहे. देवा मी तुझेच गुण गाईल, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा ज्याच्याने तुझा वियोग होतो, धन संपत्ती संपदा हे आलं की तुझा विसर पडतो. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा मला नको, तुझ्यानं ज्याचा संयोग होतो. संत संग दे सदा, म्हणून तू मला सतत भेटशील, संतांची संगती दे. मग तू कामणी गर्भवाशी एवढं जर दिलंस तर पुन्हा पुन्हा जन्माला येईल. आणि हे जर दिलंस तर याचा स्वाभिमान बाळगून तुझंच नाम गात राहील. तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे आम्हाशी. झालेली सेवा ग्रामदैवत मारुतीराव यांच्या चरणी समर्पित करून वाणीला विश्रांती. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरी.